तर आपला जो न्यू चॅप्टर आहे रियल नंबर्स, तर या संदर्भात पहिली कन्सेप्ट आहे आपली ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर. आता सपोज P अपॉन Q आणि R अपॉन S असे दोन रॅशनल नंबर्स आहेत आणि यामध्ये Q इज नॉट इक्वल टू 0 अँड S इज नॉट इक्वल टू 0 अशी कंडिशन आहे. कारण आपल्याला डिनोमिनेटर 0 नाही पाहिजे, कारण त्याचा आन्सर इन्फिनिटी होऊन जातो. सो दोन्ही डिनोमिनेटर 0 असतील, दोन्ही डिनोमिनेटर जे नॉन झिरो नंबर जर असतील, तर अशा वेळेस तीन केसेस आपल्याला स्टडी करायचा आहे. पहिली जी केस असेल ती असेल P इंटू S इज इक्वल टू Q इंटू R. ओके, सो पहिल्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर P इंटू S इज इक्वल टू Q इंटू R असेल. तर अशा वेळेस जी कंडिशन असेल तर ती असेल PQ इज इक्वल टू RS. ओके, म्हणजे जर P आणि S चा गुणाकार हा Q आणि R च्या गुणाकाराच्या जर इक्वल असेल तर डेफिनेटली हे जे दोन रॅशनल नंबर्स आहेत हे एकमेकांचे इक्वल नंबर असतील. ओके, त्यानंतर सेकंड जी केस आहे तर सेकंड केस आहे की P इंटू S इफ इज ग्रेटर दॅन Q इंटू R. की या दोघांचा गुणाकार केला आपण P आणि S चा, हा गुणाकार Q आणि R पेक्षा जर ग्रेटर असेल तर अशा केसमध्ये काय होणार, P अपॉन Q इज ग्रेटर दॅन R अपॉन S. म्हणजे पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार हा दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या गुणाकारापेक्षा जर जास्त असेल, म्हणजे P इंटू S हा Q R पेक्षा जास्त असेल, तर डेफिनेटली P अपॉन Q हा फ्रॅक्शन R अपॉन S पेक्षा ग्रेटर असणार. आणि जी तिसरी केस आहे तर तिसरी केस अशी आहे की P इंटू S इफ इफ लक्षात घ्या. सो इफ P इंटू S इज लेस दॅन Q अपॉन R, देन अशा केसमध्ये डेफिनेटली P अपॉन Q हा फ्रॅक्शन इज लेस दॅन R अपॉन S. ओके, सो अशा पद्धतीचे हे काही ऑर्डर रिलेशन्स आहेत रॅशनल नंबर संदर्भात जे की आपल्याला लर्न करायचे आहे. आता या संदर्भात काही एक्झाम्पल सुद्धा घेऊ शकतो आपण, जसं की आपण एक्झाम्पल 1 घेऊया. तर एक्झाम्पल 1 घेऊ आपण की 10 अपॉन 7 कॉमा 30 अपॉन 21. ओके, तर हा जर फ्रॅक्शन आपण घेतला, ओके, यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. सो कंपॅरिझन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, 10 आणि 21 या दोघांचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर 7 आणि 30 यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन इन 210, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इन 210. इट मीन्स याचा अर्थ असा आहे की हे जे लेफ्ट आणि राईट आहे, म्हणजे जसे आपण तो फॉर्मॅट घेतला होता, तर हे दोन्हीची व्हॅल्यू एकमेकांच्या इक्वल आली. दॅट्स वाय हे जे फ्रॅक्शन आहे हे एकमेकांचे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे, आणि दॅट्स वाय वी कॅन राईट 10 अपॉन 7 इज इक्वल टू 30 अपॉन 21. या पद्धतीनं आपल्याला या प्रॉपर्टीजचा वापर करायचा आहे. एक्झाम्पल 2 मध्ये जर पाहिलं आपण तर सपोज -7 अपॉन 12 आणि 5 अपॉन -5 अपॉन 11. ओके, असे आपण घेतले. अशा केसमध्ये सर्वात अगोदर -7 चं मल्टिप्लिकेशन आपण 11 सोबत करणार आणि -5 चं 12 सोबत करणार. सो 11 7 जा -77, 12 5 जा -60. आता या दोघांमध्ये जर पाहिलं आपण तर मायनस संख्या जितकी लहान तितकी ती मोठी असते. दॅट्स वाय या केसमध्ये -60 ही ग्रेटर व्हॅल्यू आहे, आणि दॅट्स वाय वी कॅन राईट -7 अपॉन 12. आता हे मायनस कुठे लिहू शकतो आपण ना, त्याचं काय अर्थ नाही, त्याचं काही बदलत नाही व्हॅल्यू.
सो इज लेस दॅन -5/11. सो या पद्धतीने आपल्याला या ऑर्डर रिलेशनचं युटिलाइज करून जे रॅशनल नंबर्स आहेत त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. तर आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर बद्दल बोलायचं आहे. त्यामध्ये एक एक प्रॉपर्टी आपण थोडंसं डिटेलमध्ये लर्न करून घेऊ. त्यामध्ये आपण 4 प्रॉपर्टी बघणार आहोत. पहिले आहे कॉम्युटेटिव्ह, दुसरे आहे असोसिएटिव्ह, तिसरे आहे आयडेंटिटी आणि चौथी आहे इन्व्हर्स. आता कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? तर ॲडिशन संदर्भात आपल्याला माहिती आहे की ए प्लस बी याची व्हॅल्यू ही बी प्लस एच्या काय असणार? इक्वल असणार. तर याला म्हणायचं कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आणि मल्टिप्लिकेशन संदर्भात जर पाहिलं तर ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. म्हणजे यामध्ये जर आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर 4 प्लस 3 याची ॲडिशन ही 3 प्लस 4च्या इक्वल असणार. आणि जर आपण 4 इंटू 3चं मल्टिप्लिकेशन केलं तर 3 इंटू 4च्या इक्वल असणार. ओके, तर ही आहे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. जरी मी इथं हे नंबर्स घेतले असतील एक प्रकारचे नॅचरल नंबर्स, परंतु तुम्ही जस्ट प्रॉपर्टी इथं समजून घ्यायची आहे. त्यानंतर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते की असोसिएटिव्ह सांगते की ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर सी जर असेल तर या प्रॉपर्टीला म्हणायचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ओके, सो ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी जर असेल तर इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी या दोघांची व्हॅल्यू एकमेकांच्या इक्वल असेल. मल्टिप्लिकेशन संदर्भात जर पाहिलं आपण तर ए इंटू इन ब्रॅकेट बी इंटू सी इज इक्वल टू ए इंटू बी आणि ब्रॅकेटच्या बाहेर इंटू सी. ओके, सो मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात ही जी प्रॉपर्टी आहे ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यानंतर जी आयडेंटिटी प्रॉपर्टी आहे तर आयडेंटिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला माहित आहे की कोणत्याही संख्येमध्ये जर 0 ऍड केलं तर ती संख्या मिळते किंवा शून्यामध्ये एखादी संख्या ऍड केली तरी तीच संख्या या ठिकाणी प्राप्त होते. ओके, सो ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला म्हणायचं आयडेंटिटी प्रॉपर्टी. आता मल्टिप्लिकेशन संदर्भात कोणत्याही संख्येला 1 ने जर गुणलं तर तीच संख्या येते किंवा एक या संख्येला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. तर या प्रॉपर्टीला आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणू. ओके, सो मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात आणि ॲडिशन संदर्भात दोन्ही संदर्भात त्या प्रॉपर्टी डिफरंट असतील. आणि शेवटी आहे इन्व्हर्स. आता इन्व्हर्स मध्ये ए आणि त्याची जी बेरीज व्यस्त संख्या आहे मायनस ए यांची बेरीज ही नेहमी काय असणार या ठिकाणी 0 असणार किंवा मायनस ए आणि ए अशा दोन विरुद्ध संख्या ज्या आहेत त्यांची ॲडिशन ही नेहमी काय असते 0 असते. तर या प्रॉपर्टीला आपण कोणती प्रॉपर्टी म्हणू? इन्व्हर्स प्रॉपर्टी म्हणू ॲडिशन संदर्भात. आणि राहिला प्रश्न मल्टिप्लिकेशन संदर्भात. तर एखादी संख्या आणि त्याचा जर आपण इन्व्हर्स घेतला तर या दोघांचं आन्सर हे 1 असतं. परंतु या ठिकाणी एक कंडिशन आहे की ए इज नॉट इक्वल टू 0. ए हे 0 जर नसेल तर अशा वेळेस इन्व्हर्स ही प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशनला जी लागू होते ती आहे की एनी नंबर्स आणि त्याचा इन्व्हर्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी 1 असेल. तर अशा पद्धतीच्या हे ॲडिशन संदर्भात आणि मल्टिप्लिकेशन संदर्भात हे रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत.